ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला कुंभ सर, आज बैठक झाली कुंभमेळ्याच्या सगळ्या संदर्भात. काय नेमकी पूर्ण बैठक होती? आज दोघंचं पण अनावरण करण्यात आलं. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि विविध 13 आखाड्यांचे साधू संत महंत त्या बैठकीत होते. झालं ना तुमचं? चालू आहे. आणि कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं देखील लोगोचं अनावरण झालं. त्यामध्ये देखील 3000 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं, देशातल्या विदेशातल्या, आणि अतिशय उत्तम असा लोगो तयार करण्यात आला. त्याचंही लोकार्पण झालं. आणि त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरमधला कॉरिडॉर जो आहे त्याचं देखील ऑनलाईन भूमिपूजन आज झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली. आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 377 एकर जमीन आरक्षित झाली आहे. 94 एकर जमीन महापालिकेने आरक्षित केली आहे. त्याचबरोबर आणखी 283 एकर जमीन आरक्षित करायची आहे. त्याचं आजच मी तिथेच असताना 2267 कोटी रुपये किमतीच्या प्रस्तावावर सही देखील केली. आणि एकंदरीत आखाड्यांना देखील त्यांना सोयीसुविधांसाठी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय आणि छोट्या संस्थांना 15 लाख रुपये देण्याचा निर्णय देखील त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली. त्याच आखाड्याच्या साधू संत महंतांची मागणी होती, त्याप्रमाणे ती मागणी मान्य झाली. त्याचबरोबर आखाड्यांचं वीज बिल जे आहे ते वीज बिल देखील त्यांची मागणी होती की आम्हाला भरायला लागू नये. ते देखील शासनाने निर्णय घेतला. कुंभमेळा प्राधिकरण त्यांचं विजेचं बिल देखील भरेल. आणि आखाड्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनींच्या बदली जमीन मिळावी किंवा मोबदला मिळावा अशी मागणी होती. ती मागणी मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केली. आणि त्याचबरोबर गोदावरी नदीचं पाणी स्वच्छ झालं पाहिजे, प्रदूषणमुक्त झालं पाहिजे, यासाठी देखील आपण ठिकठिकाणी STP उभारतो आहे. त्यामुळे दूषित पाणी, प्रदूषित पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी गोदावरीमध्ये जाणार नाही. त्यामुळे गोदावरी नदी देखील स्वच्छ आणि निर्मळ, प्रदूषणमुक्त झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आखाड्यांना देण्यात येणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्याच्यामध्ये कुठेही कमतरता भासणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी घेतला. पावसाळा असल्यामुळे त्या ठिकाणी रैन बसेरा म्हणजे शेल्टर सगळीकडे पावसापासून जे भाविक येतील, हे संत महंत येतील, त्यांना कुठेही गैरसोय त्यांची होऊ नये यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन केलेलं आहे. 1450 एकरवर साधुग्रामची निर्मिती देखील करण्याचं नियोजित आहे. आणि स्वच्छता, आरोग्य, वीज, पाणी, त्या ठिकाणी महिला, आपल्या ज्या भाविक असतील, दिव्यांग असतील, त्यांची गैरसोय होणार नाही, भाविकांची गैरसोय होणार नाही, पुरुष भाविकांची देखील गैरसोय होणार नाही, यासाठी त्यांचं वेगवेगळं नियोजन देखील करण्याचं ठरलेलं आहे. आणि कुंभमेळा जो आहे हा 12 वर्षांनी होतो आहे. त्यामुळे याचं कुठेही नियोजनामध्ये कसूर राहता कामा नये, त्रुटी राहता कामा नये, याचं संपूर्ण नियोजन या ठिकाणी आपण करतो आहे. जेव्हा प्रयागराजचा कुंभमेळा होता त्यावेळेस मी देखील स्वतः तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी बोलून आपली अधिकाऱ्यांची टीम देखील प्रत्यक्ष जेव्हा कुंभमेळा सुरू होता त्यावेळेस तिथे गेली होती आणि तिथल्या सर्व नियोजन ज्यांनी केलं त्यांच्याशी बोलून प्रत्यक्ष पाहणी करून देखील आली. त्यामुळे मला वाटतं यावेळेस कुठलीही अडचण येणार नाही. गेल्या वेळेचा जेव्हा आपला कुंभमेळा झाला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि त्यामुळे त्यांनी देखील त्यावेळेस भुजबळ साहेब देखील अगोदर सगळ्या तयारीमध्ये नियोजनामध्ये होते. आणि हे सगळे जे काही अनुभवी लोक आहेत, या सर्व अधिकारी आपले जे अनुभवी आहेत, गेल्या वेळचा कुंभमेळा जो आहे तो कुंभमेळा आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी अडचणी लक्षात घेऊन त्यावेळेस कुठल्याही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारचं नियोजन, घाट परिसर स्वच्छ, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था,
त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, त्या ठिकाणी संपूर्णपणे जे काही मॉनिटरिंग सिस्टीम आहे AI सिस्टीम वापरून त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये नियोजनामध्ये कमतरता भासणार नाही, कुठेही आर्थिक अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन कुंभमेळा समिती जी आहे ती करते आहे आणि शासन सर्वतोपरी संपूर्णपणे त्यांना मदत करतं आहे आणि हा कुंभमेळा अतिशय भव्य दिव्य आणि यशस्वी होईल आणि सगळ्या भाविकांना कुठलंही तोशीस लागणार नाही, कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी सरकार घेईल. प्रयागराजमध्ये आपण पाहिलं होतं की मोठ्या संख्येनं भाविक आले होते. तशाच पद्धतीनं महाराष्ट्रात यायची अनेकांची इच्छा आहे, कारण का अनेकांना प्रयागराजमध्ये जाता मिळालं नव्हतं. त्या अनुषंगानं गर्दीच्या बाबतीत कशा पद्धतीनं नियोजन किंवा काही प्रयागराज येथील लोकांची काही पूर्णपणे प्रयागराज जेव्हा तिकडे प्रयागराजचा कुंभ सुरू होता त्याच वेळेस मी आता म्हणालो की मी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी देखील बोललो आणि त्यांनी सांगितलं तुमची टीम पाठवा. मग आपल्या अधिकाऱ्यांची सगळी टीम जाऊन तिकडे पाहणी केली आणि त्यांचं नियोजनाचे जे नियोजन प्राधिकरण होतं त्याच्याशी देखील चर्चा झाली. त्यामुळे अडचण कुठलीही मला वाटतं या वेळेस येणार नाही. जवळपास अंदाज वर्तवलेला आहे 12 कोटी लोक येतील आणि या 12 कोटी लोकांचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुठलेही गैरसोय होणार नाही याची काळजी पूर्णपणे सरकार घेईल. 12 कोटी लोक येऊ शकतात. ज्यावेळेला अशा प्रकारचा कार्यक्रम होतो तेव्हा आपत्कालीन व्यवस्था म्हणून सुद्धा काही यंत्रणा पूर्ण आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, त्यासाठी पोलीस आहेत, SDRF आहे, NDRF आहे, सगळ्या सिस्टीम ज्या आहेत या पूर्ण तैनात असणार आहेत. कुठलंही काही म्हणजे एकाही भाविकाला कुठेही गैरसोय होणार नाही याची संपूर्णपणे काळजी सरकार घेईल. साहेब, हे जे कुंभमेळा होणार आहे पुढच्या वर्षी, यामुळे एक अर्थचक्र पण आपल्या राज्याला मोठं मिळणार आहे, एक आर्थिक बळ मिळणार आहे. कारण प्रयागराजला ज्याप्रमाणे त्या राज्याला आर्थिक बळ मिळालं तसंच महाराष्ट्रालाही ते मिळणार आहे. कारण करोडो लोक इथे येतील आणि त्याला जे काही अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल, स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, व्यवसाय मिळेल आणि खऱ्या अर्थाने नाशिकचा हा जो कुंभमेळा आहे हा नाशिकच्या विकासाचा टर्निंग पॉईंट या ठिकाणी ठरेल. सर, जसं आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EV वाहनांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. ताफ्यामध्ये अनेक गाड्या कमी करण्यासंदर्भात, इंधन बचत करण्यासंदर्भात निर्णय घेतलेले आहेत. महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडे पाहतं आणि कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होणार आहेत? खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवते, म्हणजे आता आपण पाहतोय की अगोदर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.